नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यावरील पाठ क्रमांक 10 प्राचीन भारत सांस्कृतिक यावरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला प्राचीन भारत सांस्कृतिक यावरील स्वाध्याय पाहायचा आहे। त्यामध्ये प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिलं, प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा। तर उत्तर तक्षशिला विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठ इत्यादी। नंतर दुसरं, कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्यांची यादी करा। तर उत्तर आहे आपलं तमलकापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्यांचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीचे मातीची भांडी इत्यादी। एखादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे। प्रश्न दुसरा, नावे लिहा। प्राचीन भारतातील महाकाव्ये, उत्तर रामायण आणि महाभारत। प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। पहिलं, रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले। दुसरं, भारतीय वैद्यकशास्त्राला रिकामी जागा असे म्हटले जाते। तर उत्तर आहे आयुर्वेद। तिसरं, हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय रिकामी जागा विद्यापीठात होते। तर उत्तर आहे नालंदा। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। प्रश्न त्यामधील पहिलं, त्रिपिटक म्हणजे काय हे स्पष्ट करा। तर उत्तर त्रिपिटक म्हणजे 3 पिटक, पिटक म्हणजे पेटी, या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिलेले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे। सुत्तपिटक, विनय पिटक, अभिधम्य पिटक यांचा समावेश त्रिपिटकात होतो। दुसरं, भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे। तर उत्तर फळांची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा भगवद्गीतेत संदेश दिला आहे। तिसरं, आयुर्वेदात कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे। तर उत्तर भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते। आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे। आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टीचा विचार केलेला आहे। चौथं, रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे। चौथं, संगम साहित्य म्हणजे काय। उत्तर संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांचा सभा। या सभामध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। प्रश्न चौथा, चर्चा करा। मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला। उत्तर पहिलं, उत्तर आहे त्याचं, मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कृष्ट झाला। सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेली दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत। सांची येथे असणारा स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित झाली आहे। गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला। प्रश्न पाचवा, तुम्ही काय कराल। त्यामधील पहिलं, आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा कसा वापर कराल। उत्तर आहे भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेदिक वेद असे म्हटले जाते। आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे। आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टीचा विचार केलेला आहे। त्याचबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे। नंतर आहे दुसरं, तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपांचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा। उत्तर, सांची येथील स्तूप हा सम्राट अशोकाने बांधला आहे। पुढे शुंग व सातवाहन राजांनी या स्तूपाची पुन्हा बांधणी केली। सांची येथील या स्तूपाच्या प्रवेशद्वारावर जातक कथा आणि गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगाचे कोरीव काम केले आहेत। सांची येथील या स्तूपावर उत्कृष्ट शिल्पे, प्रतिमा,
शृंगकालीन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत। हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। हे स्तूप जगातील वारसा मानले जाते। प्रश्न 6वा, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र येथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे। उत्तर, आम्ही सहलीला गेल्यावर त्या ठिकाणी माझा मित्र जर त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तशी कृती मी करू देणार नाही। ही स्मारके आणि वास्तू आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे, यामुळे त्याचे सौंदर्य कमी होऊ न देणे हे आपले काम आहे, अशा प्रकारे मी त्याला समजावेन। अशा प्रकारे आपल्याला पाठ क्रमांक 10 दिलेला होता, त्यावरील आपण स्वाध्याय आज पाहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।